लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, नव्या सरकारची स्थापना झाली आणि सरकार कामाला देखील लागलं। आता कुठे निवडणुकीचं वारं शांत झालंय असं वाटत होतं, पण असं काहीच झालं नाहीये। कारण सध्या देशभरात एका मतदारसंघाची चर्चा जोरदार चालू आहे। ती म्हणजेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून महायुतीतून रवींद्र वायकर तर महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। एखाद्या चित्रपटात जेवढे ट्विस्ट येत नसतील तेवढे ट्विस्ट या मतदारसंघाच्या निकालात आलेत। सुरुवातीला अमोल कीर्तीकर यांचा 2000 मतांनी विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं, पण त्यानंतर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली। त्यामध्ये रवींद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आणि इथूनच वादाला तोंड फुटलं। मतदारसंघात काहीतरी चुकीचा प्रकार घडत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आणि पडद्यामागे घडत असलेल्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या। मतदारसंघात झालेला घोटाळा असेल किंवा मग वायकरांच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा केलेला वापर असेल, पण नेमकं मतमोजणीच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नेमकं काय घडलं, मेहुण्यामुळे वायकरांची खासदारकी गेल्यात जमा आहे का, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा खरं तर उमेदवार जाहीर झाल्यापासून चर्चेत होता, कारण शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत रंगली होती। शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांना मैदानात उतरवलं गेलं होतं, तर उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना रिंगणात उतरवलं गेलं होतं। या लढाईत शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला। पण मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालात घोळ कसा झाला, नेमकं त्या दिवशी घडलं काय, हे आधी जाणून घेऊया। 4 जूनला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव पूर्वच्या नेक्सो मैदानावर असलेल्या मतमोजणी केंद्रात सुरू झाली। जसजसं निकालाचा कल जवळ येत होता तसतसं दोघांमधील लढत अधिकच चुरशीची होत होती। या सगळ्या निकालाच्या कलादरम्यान अनेक ट्विस्ट देखील येत होते। 24व्या फेरी अखेर अमोल कीर्तीकर हे 2424 मतांनी आघाडीवर होते, पण खरा ट्विस्ट हा 25व्या आणि 26व्या फेरीमध्ये बघायला मिळाला। 24व्या फेरी अखेर 2000 मतांनी आघाडीवर असणाऱ्या अमोल कीर्तीकरांचं लीड 25व्या फेरीनंतर 881 मतांवर आलं आणि शेवटच्या फेरी अखेर अमोल कीर्तीकरांनी 681 मतांची आघाडी घेतली आणि ते विजयी असल्याचं जाहीर करण्यात आलं। विजयी असल्याचं जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला, पण हा जल्लोष फार काळ टिकला नाही, कारण रवींद्र वायकर यांनी या निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली। या फेरमतमोजणीत वायकर 75 मतांनी आघाडीवर आले, पण या निकालावर कीर्तीकरांनी सुद्धा आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली। या फेरमतमोजणीत कीर्तीकरांनी फक्त 1 मताने आघाडी घेतली। या सगळ्या ईव्हीएमच्या झालेल्या घोळानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद करण्यात आलेले 111 पोस्टर बॅलेट मतांची फेरमतमोजणी केली। पोस्टल मतांच्या मोजणीनंतर रवींद्र वायकर विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं। एकूण 3049 पोस्टल मतं होती। यापैकी कीर्तीकर यांना 1500 तर वायकर यांना 1549 मतं मिळाली। पण हा निकाल वादग्रस्त कसा ठरत गेला हे पाहूयात। याची सुरुवात झाली अमोल कीर्तीकरांनी घेतलेल्या आक्षेपापासून। मतमोजणीत काहीतरी फेरफार झाला असून निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलं। या संदर्भात अर्ज देखील त्यांनी दाखल केला। त्यासोबतच कीर्तीकरांनी मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज याची मागणी केली, पण हे फुटेज देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला। त्यामुळे कीर्तीकर हे चांगलेच आक्रमक झाले, पण वायकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं ते पेपरमधल्या काही बातम्यांनी आणि फक्त 937 मतं मिळवलेल्या हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी। शहा यांनी मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पण शहांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तर तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी FIR दाखल केली आणि भरत शहांना या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात आलं। तसेच शहांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। शहा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या संदर्भात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एन्कोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे।
पंडिलकर हे ज्या मोबाईलचा वापर करत होते तो मोबाईल ईव्हीएमशी जोडलेला असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। पंडिलकर यांचा मोबाईल फोनमधील डेटाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला। यावेळी मोबाईलवरील बोटांच्या ठशांचा तपास केला जाणार आहे। याशिवाय गोरेगाव निवडणूक सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जातोय। यातून परवानगी नसतानाही मोबाईल फोन सेंटरमध्ये कसा गेला याबाबत शोध घेण्यास मदत होणार आहे, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय। या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचाही वनराई पोलिसांकडून शोध घेतला जातोय। या प्रकरणावर प्रचंड चर्चा सुरू असताना 16 जूनला मुंबईच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलंय। ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही, तसेच मोबाईलवरील ओटीपीची आवश्यकता नसते। ही चुकीची बातमी असून त्याला काहीही आधार नाहीये, असं सूर्यवंशी म्हणाल्यात। ईव्हीएमला कोणतेही कम्युनिकेशनची यंत्रणा नाही, ही एक फुलप्रूफ सिस्टीम आहे, असंही त्या म्हणाल्यात। त्यांनी जरी हे सगळे आरोप फेटाळून लावले असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे गट या सगळ्या प्रकरणांबद्दल कोर्टात जाणार आहे। आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा #राजकारण।